लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। पोलिसांना चांगल्या सुविधा दिल्या तरच पोलिसांची कार्यक्षमता वाढेल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं मत। पोलीस दल सक्षम केल्याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या गोष्टी व्यवस्थित चालणार नाहीत। तसेच पोलिसांना चांगल्या सुविधा दिल्या तरच पोलिसांची कार्यक्षमता वाढेल, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमदी पोलीस ठाण्याच्या निवासी इमारत बांधकाम भूमिपूजनाप्रसंगी बोलताना व्यक्त केले। यामुळे आमदार गोपीचंद पडळकर, पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपस्थित होते। जिल्हा नियोजन समितीमधून उमदी येथील पोलीस ठाण्यातील एक अधिकारी व 8 अंमलदार यांच्या निवासासाठी 3,45,00,000 रुपये मंजूर करण्यात आले होते। त्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणालेत की उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करजगी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवली असून लवकरच त्याचा निर्णय होईल। पोलीस त्याच्या पद्धतीने योग्य ते काम करतच आहेत। तसेच नूतन इमारतीसाठी जिल्हा नियोजन मधून सौर ऊर्जेमधून वीज पुरवठा करू व फर्निचर देखील करण्यासाठी प्रयत्न करत व्यवस्थित भौतिक सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास दिलाय। व गावातील पोलीस पाटील व तंटामुक्ती अधीक्षकांनी गावातील तंटा गावात संपवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। पाहुयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणाले ते। सांगली जिल्ह्यातल्या नियोजनच्या निधीमधून उमदीमध्ये एसपीनी सांगितलं की 70 ची स्ट्रेंथ ही सँक्शन आहे। 50 पोलीस आणि अधिकारी असतातच, म्हणजे किमान एवढ्या लोकांची राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे। आणि यातल्या कोणाचंच इथे घर नसतं, मग इथे व्यवस्था नसेल तर स्वाभाविकपणे तो मुलं जतला शिकायला ठेवतो, सांगलीला शिकायला ठेवतो, स्वतः अपडाऊन करतो। मग रात्री वेळेची काही घटना घडली तर पोलीस स्टेशनच्या आवारातच अधिकारी अवेलेबल पाहिजे, तसं होत नाही। ही इमारत जी आहे, जिथे एक पुरातत्व वास्तू म्हणून मेंटेन करायला हरकत नाही, पण राहणं काही शक्य नाही। ती 67 साली म्हणे बांधली गेली। आता इतक्या वर्षानंतर त्याची डागडुजी नाही, ती पाडून नवीन बांधणं नाही, आणि त्यातून ही एकूण 8 पोलीस अंमलदार आणि 1 पोलीस अधिकारी असे 9 जणांची राहण्याची व्यवस्था होईल, असं 3,45,65,000 असा निधी आपण सँक्शन केला। टेंडर निघालं, वर्क ऑर्डर निघाली। त्याच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आहेत आपल्या तालुक्याचे, आपल्या विधानसभेचे आमदार, परंतु राज्यामध्ये ज्यांचं नेतृत्व सर्वदूर मानलं जातं, त्यामुळे हळूहळू तुम्हाला ते उपलब्ध होणार नाही, ते सारखे बाहेरच असतात, पण आपल्या मतदारसंघावर ज्यांचं पूर्ण लक्ष आहे असे आमदार गोपीचंद पडळकर आज अचानक एक आदरणीय व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहे। इथून 10 किलोमीटरवर बालगावला त्यांचं मठ आहे, आणि योगासनाच्या माध्यमातून माणसाचं शरीर, मन, बुद्धी, आत्मा याला एक शिस्त निर्माण करावी। मनाला शिस्त निर्माण करणे महाकठीण असतं, पण योगासनाच्या माध्यमातून ती शिस्त निर्माण करता येते। आपण जो श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्याला प्राणायामाच्या माध्यमातून जर आपण कंट्रोल करू शकलो तर आपल्या स्वभावावर, विचार पद्धतीवर खूप सकारात्मक परिणाम होतो। त्यासाठी गावोगाव जाऊन सगळ्यांना योगा शिकवणं। योग दिनाला एकदा तर मी आलो होतो तेव्हा 1,06,000 जणांनी एका वेळेला योगा केला। आताही जतमध्ये झाला त्याला बहुतेक 10,000च्या वर योगासाठी लोक आले होते योगा दिनाला। तर असे एक आदरणीय व्यक्तिमत्व अमृतानंद स्वामीजी महाराज व्यासपीठावर उपस्थित, ह्या जिल्ह्याचे एसपी घुगे साहेब, या जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना वरावकर, या उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी जत उपविभाग श्री सुनील साळुंके, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज श्री कांतिकुमार मिरजकर, स्थानिक खूप मंडळी उपस्थित आहेत। प्रामुख्याने संजय तेलीजी, मुथू तेली उमदी सरपंच, सोमलिंग बोरामणी मंडलाध्यक्ष, सर्व व्यासपीठावर मान्यवर। कारण गोपीचंदने माझा प्रवास सांगितला, तर तो रोजच तसा असतो, त्यामुळे नवीन काहीच नाही। कालही रात्री 11:15 पर्यंत
वेगवेगळे कार्यक्रम बैठका करून मग मी 12ची ट्रेन पकडली. पण हे खरंच आहे की ते कार्यक्रम मी तेव्हाच पूर्ण करू शकतो आणि वेळेवर पोहोचतो जेव्हा तिथला कार्यक्रम जो सुरू असतो तो वेळेवर संपतो. आणि हा कार्यक्रम वेळेवर संपवण्यासाठी व्यासपीठावरच्या सगळ्यांची नावं न घेता व्यासपीठावर मान्यवर आणि उंदी परिसरातली जत तालुक्यातली सर्व मान्यवर नागरिक मंडळी, आपण सगळेजण ज्या 3-4 गोष्टीची अपेक्षा नागरिक म्हणून धरतो त्याच्यामध्ये शेतकरी म्हणून शेताला पाणी, शेताला स्वस्त आणि चांगलं बियाणं, शेताला मुबलक खताचा पुरवठा असं शेतकरी म्हणून अपेक्षित आहे. आपली मुलं म्हणून चांगल्या शाळा, चांगली कॉलेजेस असं अपेक्षित आहे. आपल्या हाताला रोजगार मिळावा म्हणून इंडस्ट्री यावी ज्याचा गोपीचंदने उल्लेख केला, असं उद्योगधंदा यावा म्हणून अपेक्षित आहे. 24 तास वीज असावी म्हणून वीज मंडळाकडे अपेक्षा आहे. पण या सगळ्याच्या वरची अपेक्षा जी आहे ती पोलिसांकडे. कारण आम्ही सगळे सुरक्षित असलो, कायदा सुव्यवस्था नीट राखली गेली तरच आम्हाला हे सगळे उद्योग करता येणार, शेती करता येणार आहे, शाळा चालवता येणार, कॉलेज चालवता येणार, इंडस्ट्री चालवता येणार. आता इंडस्ट्रीमध्ये सुद्धा गोपीचंदी म्हणतायत की इंडस्ट्री आणा, पण ती इंडस्ट्री आणली, युनियनबाजी सुरू झाली, मग त्या ठिकाणी दमदाटी सुरू झाली, ते सुरू झाले. या सगळ्याला शेवटी त्या इंडस्ट्रीला सुद्धा आश्वस्त कोण करणार? पोलीस आश्वस्त करणार. ठीक आहे, काळजी करून या, आम्ही आहोत, काही झालं तर कंप्लेंट करा. आणि त्यामुळे पोलीस दल सक्षम केल्याशिवाय राज्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी व्यवस्थित चालणार नाहीत. त्यामुळे त्यांना जर आपण चांगल्या सुविधा दिल्या तर त्यांची कार्यक्षमता वाढेल. आणि म्हणून 14ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राचे 14 पासून जवळजवळ सलग गृहमंत्री झाल्यापासून माननीय देवेंद्रजी सातत्याने हा प्रयत्न केलेला आहे की पोलिसांच्या सुविधा वाढल्या पाहिजे, पोलीस स्टेशन नीट व्हायला पाहिजे, पोलिसांची कोर्ट नीट व्हायला पाहिजे. पोलीस हाऊसिंगचं काही कामच नव्हतं, तर पोलीस हाऊसिंग म्हणून थोड्या मोठमोठ्या इमारती उभं राहिल्या. म्हणजे कोल्हापूरला पोलिसांच्या निवासस्थानाची इमारत 11 मजली होते, अतिशय सुंदर फ्लॅट तयार होते. तर या चांगल्या घरामध्ये ते राहिले तर स्वाभाविकपणे दिवसभर काम केल्यानंतर एक विश्रांती आणि मनस्वास्थ्य करायला मिळतं. कारण वातावरणाचा परिणाम हा माणसाच्या कार्यक्षमतेवर होत असतो. मला आठवतं की 14 ते 19 आम्ही सगळेजण मंत्री होतो, देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. त्यांनी दिवाळीच्या आधी सगळ्या आमच्या मंत्र्यांची बैठक आणि सगळ्यांना असं वाटलं की ह्या दिवाळीला तुम्ही तुमचं हेडक्वार्टर जे आहे त्या हेडक्वार्टरमधल्या पोलीस क्वार्टरमध्ये जायलाच पाहिजे. कळलं ना की म्हणजे काय मिठाई घेऊन जायचे, काय फराळ घेऊन जायचं, तो जाप होतो. आणि मग माझ्यासहित माझ्याकडे कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री होते, माझ्यासहित सगळ्यांना भयानक स्थिती आहे. माझे सगळे गार्ड हे त्या पोलीस कॉलनीमध्ये राहणार, त्याला रोहित होत म्हणून तो नंतर प्रमोट होऊन PSI झाला, टिटवाळ्याला आणि आता बहुतेक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. रोहित म्हणून तुम्ही राहता नसेल पण काय अशी स्थिती आहे. मग दरवाजाची कडी लागत नाही, टॉयलेटची कडी लागत नाही, खिडकी लागत नाही, अशा स्थितीला मी राहतो. ते लगेच नियोजनमध्ये 9 कोटी रुपये सँक्शन केले आणि सगळं कोल्हापूरच्या निवासस्थानाचे रिपेअरिंगचे काम होतं, रंगरंगोटीचे सगळं करून. आणि त्यामुळे अशा भयान स्थितीमधली पोलिसांची क्वार्टर्स ही आता 11 मजली इमारतीपर्यंत माननीय देवेंद्रजी आणलेली आहे. मी आज ॲडिशनल एक घोषित करतो, ते म्हणजे हे क्वार्टर्स मुळात 8-9 महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला शोधलं तर कॉन्ट्रॅक्टर आला नाही का आला नाही मला माहीत नाही, पण त्याने कोणती प्रतिनिधी पाठवला, त्या प्रतिनिधीकडून मेसेज पाठवतो की 8-9 महिन्यामध्ये काम पूर्ण व्हायला पाहिजे. आणि आत्ताच त्याच्या प्रत्येकाच्या त्या बिल्डिंगच्या रूफवर, छतावर सोलर नियोजनच्या माध्यमातून आम्ही लावू की जेणेकरून त्या 9 जणांची वीज बिलं जी आहे ती त्यांना भरावी लागत नाही, ती डिपार्टमेंट भरते, पण त्या 9 जणांना लागणारी वीज ही त्यांच्या छतावरच्या सोलरमधून निर्माण होईल. ₹1 विजेचा खर्च पडणार नाही, अशी एक घोषणा करतो. दुसरी घोषणा करतो की 8-9 महिन्यात एक क्वार्टर पूर्ण झालं तर ते प्रत्येक स्टाफ क्वार्टर हे वेल इक्विप, वेल फर्निश असेल. दिल्या का रा त्याच्याकडे झोपा असं न होतं, त्यांनाही त्यांचे संसार आहे. आणि त्यावेळी ती अतिशय चांगल्या फर्निचरसहित युक्त होती. नियोजन म्हणून त्याची प्रोव्हिजन आहे की नाही मला माहीत नाही, नियोजन म्हणून प्रोव्हिजन नसेल तर खूप लोक असे आहेत की ज्यांना आम्ही म्हणतो की या 9 क्वार्टरचं सगळं इंटिरियर करून टाकतो. आणि त्यामुळे या 2 होणाऱ्या बांधकामाला पूरक गोष्टी मी सुचवल्या.
सोलरचं आम्ही नक्की नियोजन म्हणून देऊ शकू, पण ह्या प्रत्येक फ्लॅटला, प्रत्येक घराला, प्रत्येक क्वार्टरला खूप चांगलं फर्निचर सुद्धा आम्ही उपलब्ध करून देऊ. दुसरा विषय जो गोपीचंदजी मांडला त्या रोजगाराचा, हे खरंच आहे की काही वर्षांपूर्वी रांजणीला ड्रायपोर्ट घोषित झाला, पण अजून तो होत नाही याचं कारण ती जागा जी आहे शेळी मेंढी महामंडळाची ते द्यायला जाईल. मी गोपीचंद असं म्हटलं की सगळं म्हणून सरकार ताटातले आणि वाटीतले कोण नाही म्हणतंय, कोण बैठक लावा. पण त्यामुळे येत्या आठवड्याभरामध्ये त्याच्याही मागे लागायला मी सुरुवात करतो. मी मागे लागलो तर फारच मागत चालतो असं महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांचा अनुभव आहे. कागद सोड मागे लागलं तर मी काही त्यांना गंभीर देत नाही. शिवाय तर मला बिलकुल येतच नाही. माझ्या मुलाला कोणाकडून तरी कोणतरी मला म्हणाले की तुम्ही 2-4 शिव्या असून बोलवल्याशिवाय प्रशासन झाले. सॉरी, मला काही शिव्या देत नाही आणि मला शिकण्याची इच्छा पण नाही, परंतु मला मागे लागतात, मला मानेवर बसतात, मला शर्ट पकडतात. हे कधी करणार? 9 महिन्याने, 9 महिन्याच्या आधी 1 महिन्याने 8 महिने झाले, काय झालं? आणि त्यामुळे मागे लागून राजधानी रायपूरचा विषय आहे. हे खरंच आहे गोपीचंदचं म्हणणं की या जिल्ह्यामधला बेदाणा असेल, या जिल्ह्यातलं डाळिंब असेल, या जिल्ह्यामधल्या इंडस्ट्रीमध्ये निर्माण माल असेल, जोपर्यंत तो लवकरात लवकर पोर्टवर जात नाही, JNPT जात नाही किंवा आता जे नवीन बंदर होतं ती पण जात नाही. वाढवण बंदर हे जगातलं सगळ्यात मोठं बंदर होत आहे की ज्या वाढवण बंदरामधून सगळ्या जगाच्या कुकड्यामध्ये बोटीच्या माध्यमातून जहाजाच्या माध्यमातून असं साहित्य जाणार, पण ते होत नाही आहे. त्याच्या आपण मागे लागू. इंडस्ट्री येण्यामध्ये ही जी अडचण आहे की थोडं लोक दिसत नाही की विशेषतः बॉर्डरवरचा भाग आहे, आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळेल का, रोज उठून आम्हाला लोक त्रास देतील, खंडण्या मागतील. त्या सगळ्या विषयामध्ये येणाऱ्या इंडस्ट्रीला पण आम्ही आश्वस्त करू की तुम्ही काही काळजी करू नका. आता आपल्याला माहिती आहे की एक दुर्दैवी घटना काही महिन्यांपूर्वी करत गेल्या आहे, एका लहान मुलीवर अत्याचार. मी आणि SP ताबडतोब तिथे पोहोचलो, त्या कुटुंबियांना भेटलो, त्या कुटुंबियांना जी मदत करावी लागली ती केली आणि फास्ट ट्रॅकवर ही केस घेतली. न्यायालयामधल्या केसबद्दल भाष्य करणं बरोबर नाही, पण मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांना समाधान वाटेल अशा प्रकारची शिक्षा त्यांना मिळेल. नजीकच्या आठवड्यात, 15 दिवसात, 3 आठवड्यात, महिन्यात त्याचा निकाल लागेल. पण आम्ही सोडून नाही दिले की छोट्या गावातली घटना आहे, गरिबाची पोरगी आहे, कुठे मागे त्याचे आईवडील मागे लागायला बसलेले आहे, त्यामुळे फास्ट ट्रॅकवरती केस नाही. जिल्ह्याचे जे डिस्ट्रिक्ट जज असतात त्यांना विनंती केली की भयंकर घटना आहे, याच्यामध्ये जर भीती निर्माण नाही झाली तर कसं होणार, ती फास्ट ट्रॅकवर केस चालली. ते पोलीस त्यांच्या परीने सगळे प्रयत्न करत आहेत. शेवटी एक आपल्याला आवाहन करून मी माझं बोलणं संपवेन. काही राहिलं असेल तर गोपीचंदनी मागून मला ऐकतो, पण करजगीचा येऊन ठीक आहे. मी उतरलो की तुमच्याकडून समजून घेतो. आणि त्यामुळे शेवटी आपल्याला एकच आव्हान आहे की अशा जसा दिसाल तिथे मागण्या करता तसं आपली पण काही जबाबदारी नागरिक म्हणून आहे. या भागामध्ये लोक बाहेरून येतात आणि गुन्हा करून परत जातात. कसे जातात आपल्याला माहिती असतं, पण आपण कशाला नाही ते बंधनपणा घरात बायको लगेच खेचून घेते. हे दालो नाही ते बंधत नको, फिर्याद नोंदवली सारखं तुला जावं लागेल, बरोबर नाही? तर जरा धाडसाने पोलिसांना सहकार्य करा. पोलिसांनी पाठपुरावा केला नाही, पोलिसांच्या मानेवर जाऊन बसा किंवा 8 दिवसापूर्वी कंप्लेंट झाली, काय झालं ते पुढे. जोपर्यंत सरकारी अधिकाऱ्याला लोक पाठपुरावा करतात याची सवय होत नाही तोपर्यंत तोही डोळे मिटून बसतो ना. तुम्ही एकदा जाणार, निवेदन देणार, फोटो काढणार, सोशल मीडियात चालवणार, त्याच्यापेक्षा काय करतात? सोशल मीडियात आला की बास खुश, दिवसभर मित्रांना दाखवली, सोशल मीडिया घालतो, काय उपयोग झाला? 10 वेळा मागे लागलं तर निपटारा होईल. आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण सतर्क राहिलं पाहिजे. किती जरी आता मला मी SP असं म्हटलं की ह्या जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं, की काय वाढलं तर घरगुती वाढ, बापाने मुलीला मारलं, नवऱ्याने बायकोला मारलं, असे प्रकार जास्त. पण गावातलं तंटामुक्ती मंडळ काय करतं? जबा करतं काय? गावातला पोलीस पाटील, माझा भाऊ पोलीस पाटील संघाचा राज्याचा प्रमुख भूमिका विचारलं, त्याने काय करतो तुम्ही? गावातलं पोलीस पाटील आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष यांना गावामध्ये एखाद्या घडणाऱ्या घटनेचं दुम लागत नाही, सुगावं लागत नाही, पूर्वसूचना मिळत नाही, मग कशाला तुम्ही काम करता? आणि म्हणून मग या महिन्यामध्ये आम्ही तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि गावचे पोलीस पाटलांची कॉन्फरन्स घेतो. त्यांना म्हणतो तुम्हाला काय आणखी बघा, पोलीस पाटलांचे पगार मी जेव्हा महसूल मंत्री 2,500 होते, 15,000 गेले.
ठीक मागवतोय, ते पण बनवून देऊ. तुमचं काम आहे गावातलं क्राईम शोधणं, वेळेत पोलीस स्टेशनला कळवणं की काहीतरी गडबड दिसतंय, नवरा बायको जरा जास्तच भांडताय, त्याच्यात मोठी घटना होईल. प्रत्येक गावामध्ये पोलीस स्टेशन काढूया काय, तो काढायचं तो काढूया, मग सगळा पैसा राज्याचा पोलीस स्टेशनमध्ये जाईल. शेवटी एका तालुक्याला 1, एका तालुक्याला 2, एका तालुक्याला 3 मोठी गावं आहे ना, पोलीस स्टेशन मिळणार ना. बाकी गावामध्ये आपली जबाबदारी आहे ना. का बस सोशल मीडियावर पोलिसांना हाणणं एवढंच आपलं काम आहे. ते प्रत्युत्तर करणार नाही, ते असं खुलासा करतील की बाबा ही घटना घडली जी आहे त्याच्यामध्ये या गेल्या वर्षभरामध्ये घडलेल्या प्रत्येक घटनेचा शोध 24 तासात लागला. चार्जशीट लवकर सबमिट झाली, केस लवकर झालेली, केस फास्टॅगवर घेतली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पोलिसांना सहकार्य फक्त खबऱ्यांनीच करायचं काय, खबऱ्यांचा तो धंदाच आहे, खबऱ्यांची नोकरी आहे, ते करतील. पण आम्ही पण एका अर्थाने न घोषित केलेले खबरे असायला पाहिजे ना. तुम्ही केव्हा तरी तुमच्यातलं कोणीतरी ज्याला हौस आहे ते माझ्याबरोबर एक दिवस राहा आणि मग मी कशा प्रकारची माझी यंत्रणा माहिती काढते आणि थेट होम डिपार्टमेंटचे सगळ्यांना देते. तर माझं काम आहे, ते माझं काय तो उच्च तंत्र शिक्षण माझी जबाबदारी आहे की राज्यामध्ये जर एखादी घटना मला कळली तर ती वेळेत सीएमपर्यंत कळावी, रात्री वेळेत सीएमपर्यंत. आणि त्यामुळे ते आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि माझं बोलणं संपवतो. काही निवेदनं द्यायचं असेल कळलं जरा त्या बाजूला येतो म्हणजे. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.